गोड खाण्याची इच्छा आहे पण कॅलरीजची काळजी वाटते, मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। एकदम हेल्दी, कमी साहित्यात झटपट होणारे मुगाचे लाडू, प्रथिनांनी भरपूर आणि साजूक तुपाच्या सुवासाने नटलेले हे लाडू म्हणजे चव आणि आरोग्य यांचा परफेक्ट कॉम्बो आहे। चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट रेसिपीकडे वळूया। नमस्कार, मी मनीषा, राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। इथे मी 2 कप हिरवे मूग ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहेत। तुम्ही स्वच्छ धुवून सुकवून घेतले तरी चालतील। मीडियम टू हाय फ्लेमवर मूग सतत हलवत अगदी कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता यांना थंड होण्यासाठी ठेवून देऊया। मूग थंड होते तोपर्यंत इथं मी अर्धा कप खडी साखर घेतलेली आहे, ती मिक्सरला छान फिरवून घ्यायची आहे। या रेसिपीमध्ये आपण गूळ वापरणार नाही, खजूर वापरणार नाही, साखर वापरणार नाही, तर खडी साखर वापरलेली आहे। आता बारीक झालेली खडी साखर एका बाउलमध्ये काढून घेऊया। थंड झालेले मूगही चांगले मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। थोडेसे दरदरीतच असे बारीक करायचे आहेत। आता मूगही मिक्सरला लावून झालेले आहेत। इथे मी अर्धा कप म्हणजे जवळपास 90 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स इथे तळून घ्यायचे आहेत। इथे मी काजू, बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत, थोडे थोडे चॉप करून घेतलेले आहेत। गुलाबी रंग झाल्यावर त्यांनाही परतून काढून घेऊया। उरलेल्या तुपात थोडासा डिंक मी तळून घेतलेला आहे। इथं थोडाच दाखवला आहे, पण जवळपास मूठभर तरी डिंक मी तळून घेतलेला आहे। डिंकसुद्धा ऑप्शनल आहे। आता उरलेल्या तुपात बारीक केलेले मूग परतून घेऊया। मुगाचे पीठ छान तुपावर परतून घ्यायचं आहे। सगळंच मुगाचे पीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि थोडं थोडं तूप करत पूर्ण तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम कमी जास्त केली तरी चालेल। आता थोडं थोडं तूप घालत मी अगदी 2 चमचे तूप ठेवलेलं आहे, लागलं तर मी हे तूप घालणार आहे। आता मीडियम टू हाय फ्लेमवर सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली पीठ करपण्याची शक्यता असते। पीठ इतपत भाजायचं आहे की याला पुन्हा तूप सुटू लागतं। खमंग असं भाजून घेतलेलं आहे। पहा, आता तूप सुटायला लागलेलं आहे। आणखी 2 मिनटं याला मी परतून घेणार आहे। पहा, सगळं तूप असं सुटायला लागलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचं आहे आणि बारीक केलेली पिठी साखर, इथं मी अर्धा कप खडी साखर घेतली होती। आता सगळी साखर मी यामध्ये घालून घेणार नाही, थोडी थोडी करत घालून घेणार आहे। आता सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। तळलेला डिंक मी चुरडून घेणार नाही, तसाच डिंक ठेवलेला आहे। आता आणखी थोडी मी साखर इथे घातलेली आहे। साखर आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त केली तरी चालेल। हे पौष्टिक मुगाचे लाडू प्रथिनांनी युक्त असे आहेत। रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये कशी झाली ती जरूर सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा। रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आता याचे लाडू वळून घेऊया। मिश्रण छान मिक्स केलेलं आहे, त्याचे छान लाडू वळून घ्यायचे आहेत। एवढ्या मिश्रणात 16 ते 17 लाडू मीडियम साईजचे होतात। पहा, अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.